आमची 2 दिवस कोकण ट्रिप सुरू झाली। कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील पैजारवाडी गावातील कासवाच्या आकाराच्या संत चिली महाराज समाधी मंदिर दर्शनाने, त्यानंतर मलकापूरमध्ये नाश्ता करून आंबा घाटातून जात जवळपास 3 तासाच्या प्रवासानंतर सुमारे 11 वाजता गणपतीपुळेमध्ये आम्ही पोहोचलो। राहण्यासाठी स्वस्तात मस्त असलेल्या भक्तिनिवास गणपतीपुळेमध्ये गेलो। तिथं गेल्यावर कळाले की प्री बुकिंग करणं आवश्यक होतं, तरी पण आमच्या नशिबाने आम्हाला भक्तिनिवासच्या डोअरमेट्रीमध्ये फक्त 100 रुपये पर पर्सन जागा मिळाली। फ्रेश होऊन आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो। आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्ही मंदिरात पोहोचलो आणि बाप्पाच्या आरतीची वेळ झाली होती। बाप्पाची आरती मिळाली। दररोज दुपारी 12च्या दरम्यान बाप्पाची आरती असते आणि त्यानंतर मंदिरामध्ये बुंदी खिचडीचा प्रसाद पण असतो। प्रसाद घेऊन थोडा वेळ गणपतीपुळे बीचवर रिलॅक्स करून आम्ही आरामासाठी भक्तिनिवासमध्ये पोहोचलो। संध्याकाळी 5:30 वाजता सनसेट व्ह्यूसाठी आरेवारे बीच येथे पोहोचलो। आरेवारे बीचवर भारतातील पहिला ओव्हर द सी झिपलाईन झाला आहे। काय विषयार्ड असा एक्सपिरियन्स आहे झिपलाईनचा। खरंच हा एक्सपिरियन्स एकदा तरी तुम्ही घ्यायलाच पाहिजे। रात्री गणपतीपुळे बीचवर मित्रांसोबत 2 पर्यंत लाईफमध्ये पुढे काय करायचं या विषयावर घोर गप्पा मारत शेवटी जे होईल ते चांगलंच होईल आहे बाप्पा पाठीशी असं म्हणत विषय संपवून झोपण्यास गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतीपुळेपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयगड येथील जयविनायक मंदिर येथे पोहोचलो। भक्तिनिवासमध्ये रात्रीची राहिलेली झोप पूर्ण करण्यासाठी आलो। त्यानंतर सनसेटसाठी गणपतीपुळेपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शांत अशा बीचवर पोहोचलो। या बीचचं नाव तर आम्हाला माहीत नव्हतं, पण बीचवर आमच्या व्यतिरिक्त कोणी दुसरं नव्हतं। अथांग सागर, सूर्यास्ताचा नजारा आणि सोबतीला आपले लहानपणीचे मित्र, काय सुखद अनुभव होता। असं वाटत होतं की सूर्यास्त संपूच नये। अशा तऱ्हेने आमची 2 दिवसाची कोकण ट्रिप एकदम विषयार्ड अशी झाली।